नमस्कार, मी सुमित बागुल. मोठं व्हायचंय मला या आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. गेल्या काही दिवसांपासून आपण क्रिएटिव्ह क्षेत्रातल्या करिअरच्या संधींबद्दल जाणून घेतलं. मग त्याच्यामध्ये कॅलिग्राफी असेल, ॲक्टिंग असेल, म्युझिक डिरेक्शन असेल. आता आपण आज एका वेगळ्या विषयावरती आलेलो आहोत. आज आपण जाणून घेणार आहोत अभियांत्रिकीमधल्या काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत त्या जाणून घेणार आहोत. आणि तुम्हाला देखील या अभियांत्रिकी किंवा इंजिनिअरिंग सेक्टरमधल्या कुठल्या कुठल्या अपॉर्च्युनिटीज आहेत याच्याबद्दल मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही आम्हाला थेट फोन करू शकतात, ज्यासाठी आमचा नंबर आहे 02266843333. आणि आपल्या बेलापूर स्टुडिओमध्ये आज 5 नामवंत पाहुणे आपल्यासोबत आलेले आहेत. आपल्या बेलापूर स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर सुरेश उकरंडे सर. उकरंडे सर हे मुंबई विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाचे माजी डीन आहेत आणि विद्यमान समन्वयक आहेत. तसंच ते के.जे. सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग आणि सायन्सचे प्राचार्य देखील आहेत. त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत प्राचार्य डॉक्टर आलम शेख. प्राचार्य शेख हे पद्मविभूषण वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य आहेत. त्याचबरोबर आपल्या बेलापूर स्टुडिओमधूनच डॉक्टर कोळेकर सर देखील आपल्यासोबत आहेत. डॉक्टर कोळेकर सर हे ए.पी. शाह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ठाण्यातले प्राचार्य आहेत. त्याचबरोबर आपल्याबरोबर आपल्या बेलापूर स्टुडिओमधूनच प्राध्यापक प्रशांत लोखंडे सर आहेत. प्रशांत लोखंडे सर हे डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये असोसिएट प्रोफेसर आहेत. आणि या सर्वांबरोबर आपल्यासोबत आहेत प्राध्यापक बाबासाहेब सदाशिव बिडवे सर आहेत. बिडवे सर हे आर.के. तालरेज महाविद्यालयात भूगोल विभागातले सहयोगी प्राध्यापक आहेत. त्याचबरोबर बिडवे सर हे मुंबई विद्यापीठाच्या NSSचे कार्यक्रम समन्वयक देखील आहेत. एकूणच आपण आता चर्चेला सुरुवात करूयात. अगदी मुलाचा जन्म झाला की आपले पेरेंट्स किंवा त्यांचे पेरेंट्स हे ठरवून टाकतात की मुलगा हा मेडिकलला जाणार आहे का इंजिनिअरिंगला जाणार आहे. त्यातल्याच इंजिनिअरिंग सेक्टरबद्दल आज आपण बोलणार आहोत. आपण चर्चेची सुरुवात करूयात सुरेश सरांपासून. सर, एकंदर इंजिनिअरिंग म्हटलं की एक खूप चॅलेंजिंग फील्ड आहे, पण त्याचबरोबर त्या चॅलेंजिंग फील्डमधल्या अफाट अपॉर्च्युनिटीज त्याच्यामधनं समोर येतात. तर एकूण इंजिनिअरिंग फील्डमधल्या काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत त्या आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार. इंजिनिअरिंग विद्याशाखेतील संधी या विषयावर जर आपण विचार केला तर वेगवेगळे विषय आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, ज्यांना आपण हे बेसिक कोर्सेस म्हणतो. त्याचबरोबर अलाइड कोर्सेस म्हणून जे हल्ली मुलांच्या आवडीचे विषय आहेत, कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन आहे. त्याचबरोबर बऱ्याचशा अलाइड ब्रांचेस आहेत. बायोटेक्नॉलॉजी आहे, बायोमेडिकल इंजिनिअरिंग आहे आणि मेकॅनिकलची अलाइड ब्रांचेस म्हणजे प्रोडक्शन इंजिनिअरिंग आहे, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आहे. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये इंजिनिअरिंगची आवश्यकता असते. आणि सध्या आपण सर्वे बघितला तर थोडासा इंजिनिअरिंगकडे येण्याचा कल कमी दिसतोय असं वाटतंय. पण तरी देखील याचं मुख्य कारण जे आहे ते वाढलेल्या जागा आणि वाढलेल्या जागा संस्थेमध्ये ज्या वाढलेल्या जागा आहेत आणि मुलांची एकूण येणाऱ्याची संख्या त्याच्यामधलं हे प्रमाण कमी जास्त आहे. त्यामुळे हा संभ्रम निर्माण झालेला आहे. साधारण महाराष्ट्रामध्ये आपण विचार केला 1,50,000पेक्षा जास्त सीट अवेलेबल आहेत आणि ॲस्पायरंट साधारण 1 लाखाच्या आसपास आहेत. त्यामुळे ही तफावत जाणवते. पण तशी म्हणावं तितकी अशी वाईट परिस्थिती नाही आहे. आणि याचं मुख्य कारण म्हणजे इंजिनिअरिंग क्षेत्रामधील ज्या संधी उपलब्ध असतात BE पासआउट झाल्यानंतर, त्या संधी काही प्रमाणात मागच्या 3-4 वर्षाच्या प्रमाणात काही प्रमाणात कमी झालेल्या मागच्या 2-3 वर्षामध्ये दिसतात. पण परत चित्र पालटताना दिसतंय. हल्ली ही ॲडमिशन प्रोसेस यावर्षी सुरू झालेली आहे आणि त्या ॲडमिशन प्रोसेसचा जर आढावा घेतला आपण मागील 1 महिन्यापासूनचा, तर मागील वर्षी कम्प्युटर इंजिनिअरिंग या फील्डमध्ये प्रथम क्रमांकावर मुलांची चॉईस होती, नंतर मेकॅनिकल होती. यावर्षी 30 चॉईस आहे. परंतु ज्या 2 ब्रँचेस मागच्या वर्षी मुलांनी नाकारलेल्यासारख्या जमा होत्या, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स, पण यावर्षी त्या 2 विद्याशाखेमध्ये पण प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेज, बऱ्याच इंजिनिअरिंग कॉलेजमधून मी आढावा घेतल्यानंतर असं समजतंय की त्या विद्याशाखेमध्ये पण यावर्षी मुलांचा ओढा आहे. मागच्या वर्षीपेक्षा चांगली परिस्थिती या विद्याशाखेमध्ये पण असणार आहे. कारण याला गव्हर्नमेंटचे जे धोरण आहेत, डिजिटल इंडिया असेल, नंतर मेक इन इंडिया असेल, आणि त्या माध्यमातून ज्या संधी उपलब्ध होणार आहेत, रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, त्यामुळं या क्षेत्रामध्ये पुढील
3-4-5 वर्षामध्ये जॉब अवेलेबल होऊ शकतात, मोठ्या प्रमाणात जॉब अवेलेबल होऊ शकतात. कारण आज ॲडमिशन घेतलेला विद्यार्थी 3 ते 4-5 वर्षांनंतर बाहेर पडतो, त्यावेळेस मार्केटमधलं चित्र हे पूर्ण वेगळं असतं. आज कदाचित कम्प्युटर IT सेक्टरमध्ये टॉप असेल, कदाचित 3-4 वर्षांनंतर कदाचित काही प्रमाणात कमी झालं असेल किंवा वाढलेलं पण असू शकेल. आज 4 वर्षांनंतरची परिस्थिती सांगणं तसं अवघड आहे. पण जे बेसिक फील्ड्स आहेत, मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, याचा ग्राफ जनरली कॉन्स्टंट असतो किंवा रायझिंग जो म्हटलं तर स्टीप राईज नसतो त्या ब्रांचेसचा. तो ग्राफ काहीसा वरच्या स्टीप प्रमाणात नसतो, थोडा सरळ प्रमाणात असतो. पण या ब्रांचेसचा ग्राफ स्टीप राईज होतो आणि काही प्रमाणात नंतर खाली येतो. जनरली असं म्हणायचं झालं तर तो सायन्यूसॉइडल वेव्ह असते की मागणी वाढते, मुलांचा कल वाढतो, परत काही प्रमाणात मागणी वाढल्यामुळे ते जॉब अवेलेबिलिटी कमी होते आणि परत तो खाली ग्राफ येतो. अशा पद्धतीने चालतं. परंतु ओव्हरऑल विचार केला तर इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये मुलांचा कल यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा नक्कीच चांगला असणार आहे. कारण तशा गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम्समधून रोजगार निर्मिती ही चांगल्या प्रमाणात होताना दिसते. नक्कीच सर. एक महत्त्वाचा मुद्दा आपण या चर्चेच्या सुरुवातीलाच जाणून घ्यायला पाहिजे. मला प्रश्न तुम्हाला असा आहे यालाच धरून पुढचा, की कुठल्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला पाहिजे. कारण की बरेचदा असं होतं की मी जसं सुरुवातीलाच म्हटलो की आई बाबा सांगतात किंवा आपले नातलग सांगतात किंवा आपल्या आजूबाजूची लोक इंजिनिअरिंग करतायत म्हणून आई बाबा त्या विद्यार्थ्याला इंजिनिअरिंगमध्ये तुला जायला लागेल किंवा एक ते प्रतिष्ठेचं मानलं जातं. तर नक्की विद्यार्थ्यांमध्ये कुठले असे गुण असायला हवेत जेणेकरून त्यांना हे पुढचे 4 वर्ष जे इंजिनिअरिंगमध्ये त्यांना घालवायचे आहेत ते ग्रास्प होण्यासाठी मदत होते, आणि काय असे गुण आहेत जे विद्यार्थ्यांमध्ये हवेत? सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्याचं गणित हा विषय, मॅथमॅटिक्स ज्याला म्हणतो आपण, तो चांगला असणं आवश्यक आहे. फिजिक्स चांगला असणं आवश्यक आहे. हे 2 विषयामध्ये ज्यांना आवड आहे, मुख्यतः आवड आहे, अशा विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगमध्ये नक्कीच यायला हरकत नाही. आणि त्याचबरोबर माझी पालकांना अशी विनंती राहील की आपण आपल्या मुलांना मुलींना जबरदस्ती करू नये. तू सायन्स क्षेत्र निवड, इंजिनिअरिंग क्षेत्र निवड. मुलाची किंवा आपल्या मुलीची जी आवड आहे त्या आवडीला त्यांनी प्राधान्य द्यावं, हे सर्वात महत्वाचं आहे. नक्कीच. आता मी वळणार आहे डॉक्टर कोळेकर सरांकडे. कोळेकर सर, आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की नक्की इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन सेक्टरमध्ये काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत, आणि एखाद्या विद्यार्थ्याला जर का ही स्ट्रीम निवडायची आहे तर नक्की त्याची आवड कुठल्या गोष्टीमध्ये असली पाहिजे जेणेकरून तो जेव्हा एक इंजिनियर म्हणून विद्यापीठातून बाहेर पडेल तर त्याला रिस्पेक्टिव्ह फील्ड्समध्ये कुठल्या कुठल्या जॉब अपॉर्च्युनिटीज मिळतील, आणि जर का त्याच्याकडे ते पर्टिक्युलर नॉलेज असेल तर त्याचा फायदा करून तो त्याचं एक चांगलं करिअर बनवू शकतो. नमस्कार. जसं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे की विद्यार्थ्याला आपण जबरदस्ती न करता त्याच्या आवडीनुसार त्याला ब्रँच निवडायला आपण संधी द्यावी. जर मुलाला इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये जॉब जर ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा करिअर जर करायचं असेल तर त्याला भरपूर संधी उपलब्ध आहेत. 2 वर्षापूर्वी असा समज होता की इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये जॉब अवेलेबल नाही आहेत, त्यामुळे ॲडमिशन कमी होत होते. पण असं नाही आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये भरपूर संधी उपलब्ध आहेत. फॉर एक्झाम्पल सध्याचं जे युग आहे या युगामध्ये 4G टेक्नॉलॉजी आहे. जी 4G टेक्नॉलॉजी कमिंग आहे ते 5G टेक्नॉलॉजी आहे. ह्या 5G टेक्नॉलॉजी R&D भरपूर चालू आहे, त्यामुळे रिसर्चच्या संधी भरपूर उपलब्ध आहेत. आता नवीन जो कन्सेप्ट येतो स्मार्ट सिटीचा कन्सेप्ट येतोय, त्या स्मार्ट सिटीमध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनसाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत. अजून आपल्याला उदाहरण घ्यायचं असेल तर सध्या आता ज्या कार आहेत, ऑटोमोबाईल आहेत, त्या ऑटोमोबाईल ज्या डिझेल इंजिन्स आहेत त्या आता आपल्या याच्यात इलेक्ट्रिक मोटारमध्ये कन्वर्ट होणार आहेत. त्यामध्ये कन्सेप्ट आहे की एम्बेडेड सिस्टम आहे. त्या एम्बेडेड सिस्टमसाठी टेलिकम्युनिकेशन कसं करायचं, सॅटेलाइट थ्रू कसं कंट्रोल करायचं. तर ह्या ज्या जॉबच्या संधी आहेत त्या खूप उपलब्ध आहेत, आणि त्यामुळे फ्युचरमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन ही ब्रँच खूप महत्त्वाची आहे की त्याच्यामध्ये भरपूर जॉब उपलब्ध राहतील. तर माझं पालकांना, मुलांना असं आव्हान आहे की एकंदर आपण जर का बघितलं तर नक्की म्हणजे जॉब प्रोफाईल उपलब्ध होतील असं ठीक आहे, पण नक्की त्याचं म्हणजे एक डेझिग्नेशन असतं किंवा त्या जॉबचा रोल काय असतो. म्हणजे समजा आता एखाद्या न्यूज चॅनलमध्ये मी अँकर म्हणून काम करतो तर आमच्याकडचे जे IT इंजिनियर्स आहेत किंवा जे सॅटेलाइट वरती आम्ही जे बातम्या सॅटेलाइटला पाठवतो आणि नंतर त्या डाउनलिंक होतात त्याला आम्ही
इंजिनियर वगैरे असं म्हणतो. तर या नक्की कुठल्या कुठल्या अपॉर्च्युनिटीज आहेत किंवा कुठल्या कुठल्या म्हणजे ते डेझिग्नेशन्स काय आहेत? ओके, यासाठी आहे RF टेक्नॉलॉजीवरती काम करावं लागेल त्यांना. अँटेना फील्डमध्ये काम करू शकतो, एम्बेडेड टेक्नॉलॉजीमध्ये तो काम करू शकतो, प्लस तो 4G किंवा 5G मध्ये सुद्धा काम करू शकतो. त्याला रेडिओ इंजिनिअरिंग, ह्या रेडिओ इंजिनिअरिंगमध्ये तो काम करू शकतो. प्लस त्याला बेस स्टेशन हे जे आहे, जे आपलं GSM आर्किटेक्चर असतं, GPS आर्किटेक्चर असतं, तर याच्यामध्ये कसा परफॉर्मन्स वाढवता येईल यासाठी सुद्धा त्याला जॉबची संधी उपलब्ध आहेत. नक्कीच. आता मी वळणार आहे प्रशांत सरांकडे. प्रशांत सर हे डॉक्टर DY पाटील कॉलेजमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या स्ट्रीममधले असोसिएट प्रोफेसर आहेत. सर, आम्हाला सांगाल नक्की कम्प्युटर किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या फील्डमध्ये काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, आणि आता आपण जर का बघितलं तर मोठ्या प्रमाणात जी मार्केटची कंडिशन आहे ती थोडीशी डिफिकल्ट झालेली आहे कम्प्युटर इंजिनियर्सला किंवा IT मधल्या इंजिनियर्सला. तर या दोन्ही मुद्द्यांकडे तुम्ही प्रकाशझोत टाकावा असं मला वाटतं. आजच्या तारखेला जर सगळ्यात जास्त जॉब जर अवेलेबिलिटी असेल तर हे फक्त कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या दोन ब्रांचेस करता जास्तीत जास्त जॉब्स अवेलेबल आहेत. वाढणारं लाईक डिजिटायझेशन, कम्प्युटरायझेशन, ऑटोमेशन ह्या सगळ्या गोष्टींमुळे कम्प्युटर इंजिनियर्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रोफेशनल यांना भरपूर जॉब ऑपॉर्च्युनिटीज झालेल्या. आता याच्यामध्ये वेगवेगळे काही फील्ड्स असतात, स्ट्रीम आहेत, ज्याच्यामध्ये नुसतं आता IT फील्डमध्ये किंवा कम्प्युटर फील्डमध्ये जायचं असेल तर त्यात सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ट्रॅक आहे. त्याच्यानंतर हार्डवेअर अँड नेटवर्किंग ट्रॅक आहे, ज्याच्यामध्ये हार्डवेअरमध्ये कम्प्युटर हार्डवेअर रिपेअरिंग, मेंटेनन्स ह्या गोष्टी होतात. नेटवर्किंगमध्ये पूर्ण नेटवर्क कॉन्फिगरेशन, ज्याच्यामध्ये इंटरनेट कनेक्शनपासून तर इंटरनल नेटवर्क कॉन्फिगरेशन, इन्स्टॉलेशन वगैरे सगळ्या गोष्टी असतात. त्यानंतर अनदर एक थोडासा आणखी दुसरा ट्रॅक आहे DBA ट्रॅक, म्हणजे डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजे डेटाबेस मेंटेन करणे, त्याच्यावरच्या प्रोसेस, त्याच्यावरच्या प्रक्रिया, हा एक तिसरा ट्रॅक आहे. त्यानंतर एक ज्यांना थोडंसं प्रोग्रामिंग म्हणजे कोडिंग, प्रोग्रामिंग, त्यानंतर डेटाबेस ह्या सगळ्या कामामध्ये तितकंसं ज्यांना इंटरेस्ट नाही किंवा हे नाही, त्यांच्यासाठी एक सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणून एक टूल बेस मॅन्युअल टेस्टिंग अँड ऑटोमॅटेड टेस्टिंग असं एक वेगळं फील्ड आहे. याच्या व्यतिरिक्त बरेचसे आहेत, पण मुख्यत्वे ह्या 4-5 जे डिव्हिजन्स आहेत जे IT मार्केट्समध्ये किंवा IT इंडस्ट्रीमध्ये आहेत, याच्यामध्ये भरपूर जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत सध्याच्या घडीला. आणि याच्यासाठी स्किल सेट म्हणजे बरेचसे आता विद्यापीठाने जितके विषय आहेत ते सगळे विषय नवीन रिवॅम्प केलेले आहेत, सिलेबस चेंज झालेले आहेत आणि हा सिलेबस इंडस्ट्री ओरिएंटेड केलेला आहे. बोर्ड ऑफ स्टडीजनी त्यानंतर विद्यापीठाने आज जे विषय टाकण्यात आलेले आहे म्हणजे जे कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ते मार्केटमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये डिमांडिंग असे सब्जेक्ट्स देण्यात आलेले आहेत. नक्कीच. सर, मी जरासं तुम्हाला थांबवतो कारण की आपल्याला एक फोन येतोय आपल्या दर्शकांचा. संतोष बोलतायत आपल्या बरोबर ठाण्यावरून. संतोषजी, तुमचा प्रश्न आम्हाला विचारू शकता तुम्ही. संतोषजी, तुमचा फोन आमच्या स्टुडिओमध्ये कनेक्ट झाला आहे. तुम्ही तुमचा प्रश्न थेट आमच्या. संतोष मोहिते बोलतो ठाण्यावरून. बोला. माझा प्रश्न असा होता. संतोषजी, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय. तुमचा प्रश्न तुम्ही थेट विचारा. ओके. माझं नाव संतोष मोहिते, मी ठाण्यावरून बोलतोय. माझा प्रश्न असा होता की आता ज्या परदेशात घडामोडी होत आहेत म्हणजे US असेल किंवा इतर युरोप कंट्रीमध्ये, तर कम्प्युटर सायन्स मध्ये माझ्या मुलाला इंटरेस्ट आहे, कम्प्युटर किंवा IT क्षेत्रात. तर भविष्यात IT क्षेत्रात आपल्या भारतात जास्त फॅसिलिटी अवेलेबल होतील की परदेशात जास्त अवेलेबल होतील? कारण आता परदेशाचा कल बघता भारतामध्ये खूप कठीण परिस्थिती येऊन गेली. बरेचसे माझे मित्र जे आहेत ते IT क्षेत्रात परदेशात सोडून परत भारतात रिटर्न आले. तर यावर थोडंसं प्रकाश जोर टाकावा असं माझी इच्छा आहे. प्रशांत सर, मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही यांच्या प्रश्नाला उत्तर द्यावं. कसं असतं, कम्प्युटर मार्केट किंवा आपला इन्फॉर्मेशन IT इंडस्ट्रीमध्ये बरेचसे डिसिजन हे फॉरेन पॉलिसीवर अवलंबून असतात. काही वेळी जसं आता अमेरिकेने एक धोरण अवलंबलं की लाईक रिक्रूट अमेरिकन पीपल ओनली, तर त्यामुळे बराचसा थोडासा फरक पडतो, असा फारसा फरक पडत नाही. कारण की जेवढेही IT लाईक कंपनीज आहेत ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात सगळ्या US, UK आणि ज्या मार्केटला, त्या इंडियन कंपनीज आहेत. त्यांचे ऑफिसेस तिथे फॉरेनला आहेत. मे बी बऱ्याच वेळा असं होऊ शकते की तुम्हाला तिथे ऑनसाईट जॉब नाही मिळू शकत. म्हणजे ऑनसाईट म्हणजे तिथे अमेरिका किंवा जिथे प्रोजेक्ट चालू आहे तिच्याऐवजी तुम्ही भारतामध्ये बसून बरेचसे प्रोजेक्ट्स हे कम्प्लीट केले जातात.
थोडासा फरक पडू शकतो. बरं, हे फॉरेन पॉलिसीवर डिपेंड असल्यामुळे तर त्यामध्ये थोडा बहुत फरक पडतो, पण याच्यामुळे कम्प्लिटली असा डाऊनफॉल येणार नाही, कारण की आपली डिपेंडन्सी ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर्सवरची ही वाढत चाललेली आहे. त्यामुळे याच्यामध्ये डाऊनफॉल येण्याचे चान्सेस फार कमी आहे. एक सॅच्युरेशन लेवल येऊ शकतं, पण डाऊनफॉल नाही. नक्कीच. आता मी वळणार आहे डॉक्टर आलम शेख यांच्याकडे. सर, मी स्पेसिफिकली तुम्हाला विचारेन की इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजीमधला हा जो करिक्युलम आहे तो कुठल्या बेसवरती डिझाईन केला जातो, जेणेकरून जो विद्यार्थी आहे तो जेव्हा त्या विद्यापीठातून बाहेर पडेल तेव्हा त्याला संपूर्ण ज्ञान त्या फील्डमधलं मिळेल? सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या या शुभ अवसरावरती मी सगळ्यांना, माझ्या गुरु आणि पालकांना शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि तुम्ही जो सर प्रश्न विचारला आहे IT मधील जो काही आहे तो, सर्वप्रथम सर मी हे सांगू इच्छितो की जर ओव्हरऑल सिनेरिओ आपण पाहिला, थोडासा आपण ब्रीफ रिव्ह्यू घेऊया. 1,34,000 जागा आहेत, 1,29,000 आज झालेल्या आहेत. आणि फर्स्ट राऊंड नंतर जर आपण पाहिलं तर फ्रीज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी आहे. आता नवीन धोरणाप्रमाणे फ्रीज, फ्लोट, स्लाइड असे 3 ऑप्शन विद्यार्थ्यांना देण्यात आलेले आहेत. त्या ऑप्शनमुळे झालेलं आहे कसं, विद्यार्थी हा थर्ड राऊंड पर्यंत वाट बघत बसतो की मला काही ना काहीतरी दुसरं कॉलेज मिळेल. त्याच्यामुळं कॉलेजवाल्यांना परिस्थिती क्लिअर होत नाहीये. हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा जो आहे तो ब्रांचेसचा. सरांनी सांगितलं त्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हे माझं फील्ड आहे. त्याच्यामध्ये पुण्यामध्ये एक ॲपलचा मोठा प्रोजेक्ट येतो आहे. जॉब ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल होत आहेत. आणि बेसिकली माझं जे कॅल्क्युलेशन आहे ते एक मॅजिक ट्रायंगल समजतो, ऍडमिशन, प्लेसमेंट आणि रिझल्ट. तर याच्यावरती फोकस केलं तर क्वालिटी ही मेंटेन होते. आणि जी IT चा जो विषय आहे तो IT आणि कम्प्युटर ह्या ब्रांच जवळजवळ सारख्याच आहेत. IT मध्ये सेकंड इयरला इलेक्ट्रॉनिकचे 2 सब्जेक्ट आहेत, एक लॉजिक सर्किट आहे आणि एक दुसरा एक प्रिन्सिपल ऑफ कम्युनिकेशन इंजिनिअरिंग आहे. कम्प्युटरमध्ये फक्त एकच सब्जेक्ट आहे. दोन्हीमध्ये असा काही जास्त डिफरन्स नाहीये. तर मी एक पालकांना सांगू इच्छितो की इंजिनिअरिंग केल्यानंतर त्यांचा जो आता ओढ थोडासा कमी झालेला आहे, तर BE केल्यानंतर त्यांना भरपूर जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत, भरपूर दुसऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. ते हायर एज्युकेशनला जाऊ शकतात, ते MS करू शकतात, ME करू शकतात, त्याच्यानंतर ते MPSC UPSC देऊ शकतात. म्हणजे जे काय ते BSc नंतर करतात ते इथं करतातच. त्याच्याशिवाय जो इलेक्ट्रॉनिक्सचा विद्यार्थी असेल त्यालाही ओपनिंग आहेत, कम्प्युटर ITच्या स्टुडंटलाही ओपनिंग आहेत. नक्कीच. सर, मी तुम्हाला करिक्युलम बद्दल पण विचारणार आहे, पण आपल्या कार्यक्रमात एक फोन येतोय. अंजली आहेत आपल्या बरोबर नागपूरवरनं. अंजली मॅडम, तुम्ही तुमचा प्रश्न आम्हाला विचारू शकतात. हा सर, मला एक विचारायचं होतं. विचारा. की मी नागपूरहून अंजली डोंगरे बोलते. माझ्या मुलाला सिव्हिल इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळालेली आहे. तर त्याला म्हणजे भविष्यामध्ये कुठल्या संधी मिळू शकतात की ती ब्रांच, बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलं की पुढे स्कोप नाही, ते बऱ्याच लोकांनी चांगलंही सांगितलं, पण आम्ही फार गोंधळून गेलेला त्याच्यामुळे. तर आम्हाला डिसिजन घेता येत नाही की पुढे आम्हाला नक्कीच काही त्याच्यातून संधी मिळतील की नाही, या बाबतीत आम्ही अजूनही गोंधळलेलो. तर तरी कृपया थोडंसं आमचं शंकेचं निराकरण करावं, आपण नम्र विनंती. नक्कीच. सुरेश सर, मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही मॅडमच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ज्या बेसिक ब्रांचेस आहेत त्या 3 आहेत, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. आणि या बेसिक ब्रांचेसला सरळ शुद्ध मराठीत बोलायचं झालं तर कधीही मरण नाहीये. आणि या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी म्हटलं किंवा BE पासआउट झाल्यानंतर कुठल्या ठिकाणी जॉब अवेलेबल असतील. हाऊसिंग इंडस्ट्री जी आहे, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री ज्याला म्हणतो आपण, ती इट्स अ बिगेस्ट इंडस्ट्री इन इंडिया. इन्व्हेस्टमेंट त्यामधली बघितली आपण. आणि आपण इव्हन चालल्यानंतर कोणत्याही बाजूला बघितलं आपण या रस्त्यावरून जाताना, तर आपल्याला हाऊसिंग कॉम्प्लेक्सेस आणि आपण ज्या रोडवरून चालतो, कन्स्ट्रक्शन ऑफ रोड्स, डॉक्स, हार्बर्स, ब्रिजेस, इव्हन ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम, वॉटर सिस्टीम, सिवेज सिस्टीम, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक फील्डमध्ये सिव्हिल इंजिनियर्सला रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. आणि ही ब्रांच ही एव्हरग्रीन ब्रांच असणार आहे आणि या ब्रांचला मरण हे कधीही नसणार आहे. नक्कीच. आपल्याला आपल्या कार्यक्रमात अजून एक फोन येतोय. आनंद आपल्याशी बोलतायत वैजापूरवरून. आनंदजी, तुमचा फोन कनेक्ट झाला आहे, तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकतात. सर, माझा प्रश्न असा आहे की केमिकल इंजिनिअरिंग साठी काय स्कोप आहे भविष्यामध्ये, कुठे चान्स आहेत समजा? नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. सुरेश सर, मी परत एकदा तुम्हालाच विनंती करेन, आपण खरं तर ज्या इतरही फील्ड स्ट्रीम्स आहेत इंजिनिअरिंग मधल्या त्या सगळ्यांबद्दल जाणून घेणार आहोत, पण तत्पूर्वी तुम्ही यांचं शंकेचं निरसन करावं.
केमिकल इंजिनिअरिंग विषयी म्हटलं आपण तर ते कम्पेअर टू अदर ब्रांचेस, कम्प्युटर फील्ड, IT फील्ड कम्पेअर टू दिस ऑल ब्रांचेस थोडं कमी छोटं फील्ड आहे, पण अतिशय महत्वाचं फील्ड आहे. आणि या फील्डमध्ये पेट्रोलियम इंडस्ट्री असेल, पेट्रोकेमिकल इंडस्ट्री असेल, रिफायनरीज असतील, या मोठ्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात संधी आहेत. आणि आज मुंबई विद्यापीठामध्ये आपण विचार केला तर 7-8 कॉलेजेस आहेत आणि 7-8 कॉलेजमधील ऍडमिशन्स ह्या संपूर्णपणे फुल होतात. याचा अर्थ या ब्रांचला डिमांड आहे. आणि BE झाल्यानंतर ही ब्रांच जी आहे आपण बघितलं तर इन्व्हेस्टमेंट पाहिली आपण या क्षेत्रामधली भारतामधली तर ही इन्व्हेस्टमेंट ही वाढत्या प्रमाणात आहे. याचा क्रॉस सेक्शन बघितला संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक स्टेटमध्ये, प्रत्येक राज्यामध्ये किंवा प्रत्येक शहरात दिसणार नाही, पण काही पॉकेट्समध्ये या इंडस्ट्रीची ग्रोथ ही फार मोठ्या प्रमाणात आहे आणि केमिकल इंजिनिअरची रिक्वायरमेंट ही नितांत राहणार आहे. नक्की सर, आपण म्हणजे आपण या 3 बेसिक स्ट्रीम्स बद्दल तर बोलतोच आहोत, पण आपल्या दर्शकांना तुम्ही अजून ज्या स्पेशलाइज्ड स्ट्रीम्स आहेत त्याच्याबद्दल पण माहिती द्यावी. यानंतर स्पेशलाइज फील्ड आहे ते बायोमेडिकल इंजिनिअरिंग. बायोमेडिकल इंजिनिअरिंगचं काम असं आहे की डॉक्टर आणि इंजिनियर यामधला दुवा म्हणून काम करणं, मग ते हॉस्पिटलमध्ये असेल, रिसर्च सेंटरमध्ये असेल. ॲक्च्युली या ब्रँचचा जो उगम म्हणतो आपण तो अमेरिकेमध्ये 30-40 वर्षापूर्वी झाला. त्यावेळेस ही ब्रँच फार मोठ्या प्रमाणात वाढेल असं अपेक्षित होतं. पण आपल्याकडं जो दृष्टिकोन आहे मुलांचा की मला एक इंजिनियर व्हायचं आहे आणि इंजिनियर झाल्यानंतर मला फार मोठ्या प्रकाराची नोकरी मिळेल या क्षेत्रामध्ये, तशा दृष्टिकोनातून बघण्यामुळं प्रत्येक मुलाचा कल हा कम्प्युटर ब्रांचमध्ये, IT ब्रांचमध्ये, टेलिकॉम ब्रांचमध्ये आणि नंतर या क्षेत्रामधल्या संधी कमी झाल्यानंतर जेव्हा भारताची ओव्हरऑल डेव्हलपमेंटकडे लक्ष दिलं गेलं, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरकडे लक्ष दिलं गेलं, त्यावेळेस सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल या ब्रांचकडे मुलांचा कल वाढला. परंतु हे जे फील्ड आहे ते स्पेशलाइज फील्ड आहे आणि त्याचं इंटेक पण मुंबई विद्यापीठात बघितला तर 4 ते 5 कॉलेजमध्ये आहे. आणि याचे जे जॉब प्लेसमेंट आहे ते हॉस्पिटलमध्ये आहे, रिसर्च सेंटरमध्ये आहे, मोठ्या कंपन्यांच्या, सिमेन्स असेल, कोपरान असेल. आणि या ब्रांचविषयी मला एक सांगायचं आहे की भारतामधील जेवढे मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत त्यामध्ये रेल्वेचे हॉस्पिटल्स असतील, माझ्या मते 1000 हॉस्पिटल्स आहेत. प्रत्येक हॉस्पिटलनं फक्त 1 इंजिनियर किंवा 2 इंजिनियर अपॉइंट केले तर पुढचे 20 वर्षे ह्या ब्रांचला मागणी राहणार आहे. नक्की सर, आपण अजूनही ज्या स्पेशलाइज्ड फील्ड्स आहेत त्या सगळ्यांबद्दल जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्या कार्यक्रमात अजून एक फोन येतोय. शिवम बोलतायत आपल्याशी, वाशीवरनं शिवम यांनी फोन केलाय. शिवम, तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकतात. हॅलो सर. नमस्कार शिवम, तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकतात. हा नमस्कार सर. सर मी वाशीमवरून शिवम राजगुरू बोलत आहे. सध्या मला IIT मध्ये ऍडमिशन मिळालेली आहे, पण माझ्या मनासारखी ब्रांच मिळाली नाही एरोस्पेस. आणि मला स्पेस रिलेटेड अभ्यास करण्यासाठी किंवा रॉकेट, एरोप्लेन यामध्ये अभ्यास करण्याची इच्छा आहे, पण दुसरी ब्रांच मिळाली तर माझे स्वप्न मी पूर्ण करू शकतो का? सुरेश सर, मी परत एकदा तुम्हाला रिक्वेस्ट या क्षेत्रामध्ये मुंबई विद्यापीठामध्ये एरोस्पेस इंजिनिअरिंग किंवा एरोनॉटिक्स इंजिनिअरिंग अशी ब्रांच उपलब्ध नाही आहे. परंतु तुम्हाला तुमच्या मेरिट प्रमाणे मेकॅनिकल ब्रांच मिळाली तर त्याच्यामधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट झाल्यानंतर स्पेशलाइज कोर्समधून IIT बॉम्बेमध्ये किंवा एरोनॉटिक्स ऑफ इंडिया बँगलोरमध्ये इन्स्टिट्यूट आहे त्या ठिकाणी तुम्हाला कदाचित संधी उपलब्ध होऊ शकते. नक्कीच सर. आपण इतरही जे स्पेशलाइज स्ट्रीम्स आहेत त्याच्याबद्दलही जरा माहिती जाणून घेऊयात. मी थोडी माहिती जेव्हा काढत होतो तेव्हा बायोसायन्स याबद्दल इंजिनिअरिंग करता येऊ शकतं किंवा मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटशी रिलेटेड काही इंजिनिअरिंगचे कोर्सेस आहेत. ते नक्की कोणते कोर्सेस आहेत आणि ते कुठे कुठे आपण करू शकतो? मे बी ते मुंबईमध्ये आहेत का नाही ते पण आम्हाला सांगा. आणि पण महाराष्ट्रभरात हे कुठे कुठे अवेलेबल आहेत? बायोसायन्स अशी ब्रांच सध्या इंजिनिअरिंगमध्ये अवेलेबल नाही, पण बायोटेक्नॉलॉजी ही ब्रांच आहे आणि ती बायोटेक्नॉलॉजी ब्रांच मुंबई विद्यापीठातील 3 कॉलेजमध्ये आहे. आणि बायोटेक्नॉलॉजी फील्ड हे फक्त इंजिनिअरिंगशी मर्यादित नाही, ते सायन्स स्ट्रीममध्ये आहे, त्याचा विस्तार इंजिनिअरिंगमध्ये विस्तार आहे. आणि परत त्या ब्रांचमध्ये जसं बायोमेडिकलच्या बाबतीत झालं त्या ब्रांचमध्ये मुलांचा कल तसा ओढा दिसत नाहीये. त्यामुळे ते फील्ड असं जसं गव्हर्नमेंटला अपेक्षित आहे किंवा समाजाला अपेक्षित आहे त्या पद्धतीने तेवढं ग्रो होत नाहीये. रिसर्चला स्कोप आहे या फील्डमध्ये आणि जॉब ऑपॉर्च्युनिटी पण बऱ्याच प्रमाणात आहेत, परंतु मुलाचा कल या ठिकाणी सर्वात महत्वाचा ठरतो.
नक्कीच. आपल्याला अजून एक फोन येतोय. आपल्या बरोबर नलिनी मॅडम आहेत. नलिनी मॅडम, तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता. माझ्या मुलाला डिप्लोमाला ऍडमिशन घ्यायचंय, पण चुकून त्याच्याकडून इलेक्ट्रॉनिक्स घ्यायच्या ऐवजी मेकॅनिकल झाले. मग काय केलं पाहिजे त्याच्यासाठी? इलेक्ट्रॉनिक्स घेण्याच्या ऐवजी काय झालंय? मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स घ्यायच्या ऐवजी मेकॅनिकल झाले त्याच्याकडून. म्हणजे तुम्ही ऍडमिशनचा फॉर्म भरताना झालेला हा घोळ आहे. सुरेश सर, काय सांगाल? फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचा ऍडमिशन फॉर्म भरत्या वेळेस तुमच्याकडून चूक झालेली आहे. फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचा ऍडमिशन फॉर्म भरताना तुमच्याकडनं ही चूक झाली आहे का? प्रश्न नीट थोडक्यात सर तुम्ही डिप्लोमा होतो, त्यांना मार्गदर्शन कराल, कारण की त्यांचा फोन कट झालेला आहे. जर इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला फॉर्म भरताना चूक झाली असेल तर ते सेकंड राऊंड मध्ये, थर्ड राऊंड मध्ये तुम्हाला ती चूक सुधारता येऊ शकते. तो चेंज करू शकता तुम्ही. आणि डिप्लोमा जर झाला असेल तुमचा तर सेकंड इयर डिप्लोमाला लॅटरल एंट्री ही अवेलेबल आहे आणि त्यामध्ये 20% सीट्स प्रत्येक ब्रांचमध्ये, प्रत्येक कॉलेजमध्ये, प्रत्येक ब्रांचमध्ये असतात. त्यामध्ये तुम्ही प्रयत्न करू शकता. नक्कीच. आपल्या बरोबर आपल्या कार्यक्रमामध्ये बिडवे सर पण आहेत. बिडवे सर हे मुंबई विद्यापीठाच्या NSSचे कार्यक्रम समन्वयक पण आहेत. बिडवे सर, आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की NSS किंवा NSS सारख्या विंगचा जे अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती कसा इम्पॅक्ट होतो. मग ते टाइम मॅनेजमेंट असेल विद्यार्थ्यांचं, जे फार महत्त्वपूर्ण असतं, किंवा इंटरॅक्शन असेल जे तुम्ही NSSच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवतात, तर NSS या विंगचा अभियांत्रिकीमधल्या विद्यार्थ्यांसाठी काय उपयोग होतो? खरं तर मोठं व्हायचं आहे मला या कार्यक्रमात. आम्हाला सर्व गुरुवार्यांना, आणि आजचा जो दिवस आहे तो गुरुपौर्णिमेचा आहे, त्याबद्दल मी सकाळ समूहाचा मी आभारी आहे. आजचा जो कार्यक्रम आहे, राष्ट्रीय सेवा योजना ही केंद्र शासनाची योजना आहे. आणि आज आपल्या देशामध्ये अभियांत्रिकी असेल, कला महाविद्यालय असतील, वाणिज्य असतील, विज्ञान महाविद्यालय असतील, त्यासोबत आरोग्याचे जे महाविद्यालय आहेत, मेडिकल कॉलेजेस आहेत आणि कनिष्ठ महाविद्यालय, या ठिकाणी ही योजना कार्यरत आहे. आज आपल्या देशामध्ये 32 लाख स्वयंसेवक म्हणजे विद्यार्थी आज कार्यरत आहेत. महाराष्ट्रामध्ये 3.25 लाख आणि मुंबई विद्यापीठामध्ये 45,000 विद्यार्थी आज खरं तर या ठिकाणी कार्यरत आहेत. अभियांत्रिकी आणि NSS, खरं तर मी या ठिकाणी थोडं खेदानं म्हणेन की फार कमी अभियांत्रिकी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेशी जुडलेले आहेत. कला महाविद्यालय जास्त आहेत, वाणिज्य महाविद्यालय आहेत, विज्ञान आहेत. तर फक्त नॅकच्या वेळेला बरेच अभियांत्रिकी महाविद्यालय NSS घेतात, 1 वर्ष 2 वर्ष. तर खरं तर जर परिपूर्ण नागरिक किंवा परिपूर्ण असा एक मनुष्य घडवायचा असेल तर मला वाटतं की आता जवळपास FY मध्ये बऱ्याच पालकांनी मुलांचं ऍडमिशन घेतलेलं आहे. तर त्यामध्ये पालकांनी आवर्जून आपल्या पाल्याला NSS मध्ये भाग घेण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. याचं कारणच आहे की ज्या वेळेला NSSच्या संपर्कात मुलगा येतो, आता माझं उदाहरण झालं तर मी 12वीला नापास झालो आणि मग FY BA बसवेश्वर महाविद्यालयात मी ऍडमिशन घेतलं. आणि मग ज्या वेळेला मी NSSच्या संपर्कात आलो तर इथपर्यंत म्हणजे अगदी पुणे विद्यापीठात MA केलं, आज RK तलरेजा महाविद्यालयात गेली 32 वर्ष शिकवतो, मुंबई विद्यापीठाचा कार्यक्रम समन्वयक आहे. तर खरं तर ह्याचं क्रेडिट मी देईन की फक्त NSSला. कारण NSS मध्ये आल्यानंतर सर्वात महत्वाची जी गोष्ट होते ते म्हणजे समाजाचे जे प्रश्न आहेत ते विद्यार्थी स्वतः हाताळतो. ही हँडल द प्रॉब्लेम ऑफ द सोसायटी. म्हणजे पर्यावरणाचा प्रश्न असेल, महिलांचा प्रश्न असेल, आर्थिक प्रश्न असेल, ते स्वतः त्या ठिकाणी कार्य करतात. म्हणजे NSS मधले विद्यार्थी स्वच्छ भारत अभियानात काम करतात. झाडू मारण्यापासून, खड्डे खोदण्यापासून, रस्ता सुरक्षा असेल, ऑर्गॅन डोनेशन असेल, या कार्यक्रमातून ते अगदी थेट दिल्लीला प्रजासत्ताक दिन संचलनामध्ये NSSचे विद्यार्थी त्या ठिकाणी सहभागी होतात. म्हणजे या विद्यार्थ्यांना अशी प्रचंड अशी फार मोठी या ठिकाणी संधी आहे. तर जर विद्यार्थी NSS मध्ये आला आणि पालकांनी, जसं आता आपल्याला माहिती आहे की इस्रायलची फार मोठी चर्चा आहे, आपले पंतप्रधान माननीय त्या ठिकाणी गेलेले आहेत. तिथे आपल्याला माहिती आहे की लष्करामध्ये कंपल्सरी 2-3 वर्ष तिथल्या नागरिकाला काम करायलाच लागतं. तर माझी अगदी पालकांना आणि शासनाला सर्वांना विनंती आहे की जर प्रत्येक विद्यार्थ्याला जो कुठल्याही फॅकल्टीला असेल तर त्याला NSS मध्ये 2 वर्ष कंपल्सरी भाग घ्यायला हवा. तरच मला वाटतं की आपण देशाचं, समाजाचं, आर्थिक असेल, पर्यावरण असेल तर ते चित्र त्या ठिकाणी आपण बनवू शकू. विद्यार्थ्यांना जर NSS मध्ये सहभागी झाला तर एकतर समाजाचे प्रश्न त्याला, त्याचबरोबर आत्मविश्वास, ही विल गेट द कॉन्फिडन्स. जे बऱ्याच वेळेला मुलं अगदी बोलत नाहीयेत, परंतु NSS मध्ये आल्यानंतर
7 दिवसाचं शिबिर करतात आणि 7 दिवसाच्या शिबिरामध्ये ऍक्च्युअल त्यांना पालकांचं महत्व पडतं आणि मुलांना त्या ठिकाणी स्टेज मिळतं. उत्कर्ष सारखा आमच्याकडे एक कार्यक्रम आहे. त्या उत्कर्षच्या कार्यक्रमामध्ये कोणी वादक असेल, कोणी गायक असेल, कोणी नाटकामध्ये काम करत असेल, त्याच्या कलागुणांना आम्ही वाव देतो. त्याचबरोबर आज आपल्याला माहिती की आज आपण विज्ञान युगात आहोत आणि आपत्कालीन व्यवस्थापन हे सुद्धा प्रत्येकाला मिळणं किंवा परिचित होणं आवश्यक आहे. तर माननीय राज्यपालांच्या कार्यालयामार्फत आपल्याकडे दरवर्षी 1200 NSSच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपत्कालीन व्यवस्थापनाचं प्रशिक्षण दिलं. त्यासोबत दरवर्षी केंद्राच्या वतीनं जे ऍडव्हेंचर कॅम्प असतात 600 शिबिर, तर NSSच्या विद्यार्थ्यांना फुकटामध्ये म्हणजे कुठल्याही प्रकारचा एक पैसाही खर्च न करता त्यांना शिमला असेल, कुल्लू असेल, तिकडे अमरावती असेल तर या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये जायला मिळतं आणि त्या ठिकाणी त्या शिबिरामध्ये सहभागी व्हायला मिळतं. तर मला वाटतं की राष्ट्रीय सेवा योजनेकडे बघायचा दृष्टिकोन आपण फार मोठा केला पाहिजे. जर आपल्याला खरोखर एक समाजाभिमुख विद्यार्थी, एक नागरिक, आज आपल्या स्वच्छता भारत अभियानामध्ये आपण पाहतो की शिकलेले लोक सुद्धा रस्त्यावरती कचरा टाकतात. तर ही जे बाळकडू आहे हे आम्ही NSSच्या विद्यार्थ्यांना देतो आणि आज विद्यार्थी आमच्या नक्कीच या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम करतात. नक्कीच. आपल्या कार्यक्रमात आपल्याला अजून एक फोन येतोय. आपल्या बरोबर आहेत सुष्मिता मॅडम, पुण्यावरून यांनी फोन केलाय. सुष्मिता मॅडम, तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता. सुष्मिता मॅडम, तुमचा फोन कनेक्ट झालाय पण तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही. तुम्ही तुमचा प्रश्न थेट विचारू शकता. नमस्कार मॅडम. हा, मी सुष्मिता बोलते पुण्याहून. बोला. सुष्मिता मॅडम, तुमच्या टीव्हीचा आवाज बंद करा आणि आम्हाला प्रश्न विचारा. माझ्या मुलाला मेकॅनिकल फील्ड मध्ये इंटरेस्ट आहे. ते सगळे म्हणतात तुमचा आवाज नीट आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. मेकॅनिकल मध्ये सॅच्युरेशन आहे. इज इट ट्रू ऑर नॉट? नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल, पण मोठं व्हायचंय मला या कार्यक्रमात. वेळ झाली एका लहानशा ब्रेकची. लगेच परत येतोय. तुम्ही पाहत राहा साम टीव्ही. मोठं व्हायचंय मला या आमच्या विशेष कार्यक्रमात परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण ब्रेकवर जायच्यापूर्वी आपल्याला फोन आला होता पुण्यावरनं. सुष्मिता मॅडम यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला की मेकॅनिकल फील्डमध्ये सॅच्युरेशन आलंय, हे खरं आहे का? मी रिक्वेस्ट करीन लोखंडे सरांना, कारण की लोखंडे सरांचा प्लेसमेंट्सच्या दृष्टीने पण बराच अभ्यास आहे आणि त्याच्यात ते कार्यरत देखील आहेत. तर सर, हे खरं आहे का मेकॅनिकल फील्डमध्ये सॅच्युरेशन आलंय असं म्हणतायत? हे कितपत खरं आहे? नाही, हे तितकंसं खरं नाही आहे. मेकॅनिकल ही कोर ब्रांच आहे आणि त्याला आपण एव्हरग्रीन ब्रांच पण म्हणतो. आता बरेच लोक काय करतात की मेकॅनिकल ब्रांच हे ज्यावेळेस जॉबच्या बाबतीत विचार करतो ते हे कम्पेअर करतात IT आणि कम्प्युटर. IT आणि कम्प्युटर या फील्डमध्ये इनिशियल जॉब जे आहेत, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला जॉब लागतो त्याची सॅलरी रेंज ही थोडी जास्त आहे आणि बल्क रिक्रुटमेंट आहे. म्हणजे IT कम्प्युटरमध्ये एकदम 30-40 मुलं ऍट अ टाइम रिक्रूट होतात. मेकॅनिकलमध्ये ते प्रमाण कमी आहे पण सॅच्युरेशन नाही आहे. आणि मेकॅनिकलची जी करिअर ग्रोथ आहे, म्हणजे करिअर जो स्टार्ट होतो ते फक्त थोडं स्लो आहे पण त्यानंतर हे परमनंट आहे. IT कम्प्युटरमध्ये ले ऑफचा नेहमी धोका राहतो. म्हणजे बऱ्याच वेळा ले ऑफ वगैरे होतात, तुम्हाला नोकरीवरून काढलं जातं. पण तसं कोर ब्रांचेसची परिस्थिती आहे मार्केटमध्ये, म्हणजे हो बऱ्यापैकी मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये ही परिस्थिती आहे. आता टेक महिंद्रा, कॅपजेमिनी यांनी डिक्लेअर केलेलं आहे मोठ्या ले ऑफच्या बद्दल. पण तसं तुम्हाला मेकॅनिकल कंपन्यांच्या बाबतीत ऐकायला मिळणार नाही. तर फक्त हाच एक डिफरन्स आहे की इनिशियल रिक्रुटमेंट IT कम्प्युटरमध्ये बल्कमध्ये होते, मेकॅनिकलमध्ये थोडं कमी होतं, पण त्याच्यामध्ये सॅच्युरेशन नाही आहे किंवा स्लो डाऊन नाही आहे. आणि ती कोर ब्रांच आणि एव्हरग्रीन ब्रांच आहे, त्याच्यामध्ये कधीही उपाशी राहणार नाही कोणी. नक्कीच. खूप महत्त्वाचं मार्गदर्शन आपल्या कार्यक्रमामध्ये चालू आहे. आपल्या कार्यक्रमात अजून एक फोन आलाय. उद्देश आहेत आपल्या बरोबर नाला सोपाऱ्यावरनं. उद्देश, तुमचा फोन कनेक्ट झालाय, तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकतात. हॅलो सर. उद्देशजी, तुमच्या टीव्हीचा आवाज बंद करा आणि तुमचा प्रश्न सलग आम्हाला विचारा. हा, हॅलो सर. माझा क्वेश्चन असा आहे की आपण आम्ही फ्रेशर्स आहोत, जस्ट पास आउट झालोय. हा, हॅलो. बोला बोला. हा,
माझं क्वेश्चन असं आहे की जस्ट जे पास आउट झालेले स्टुडंट आहेत तर त्यावेळेला जे इंटरव्ह्यू साठी जातात त्यावेळेला त्यांना असा क्वेश्चन केला की तुम्हाला कुठला एक्सपिरियन्स आहे का किंवा तुम्ही कुठे वर्क केलेत का. जर आम्ही जर फ्रेशर असू आणि 95% आपला क्वेश्चन 95% कंपनीचा असा क्वेश्चन करत असतील की तुम्हाला कुठल्या गोष्टीचा एक्सपिरियन्स आहे का तर तुम्हाला जॉब अवेलेबल आहे. तर कुठलीही कंपनी जर एक्सपिरियन्स म्हणजे जॉब देत नसेल वर्क करण्यासाठी संधी देत नसेल तर तो एक्सपिरियन्स मिळवायचा कुठून कशा प्रकारे असा क्वेश्चन आहे. नक्कीच मी वळणार आहे डॉक्टर आलम शेख यांच्याकडे. डॉक्टर आलम शेख तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्यावं असं मला वाटतं. प्रश्न आहे. बेसिकली प्रत्येक कंपनी एक्सपिरियन्स विचारत असं काही नाहीये. आता आमच्या PVPP COE मध्ये एक वीकचा जॉब फेस्ट होता. एक वीक मध्ये 8-10 कंपन्या आल्या होत्या. अमेझॉन कंपनीही आली होती. त्याचं 11 लाखाचं पॅकेज होतं. अमेझॉन कंपनीचं 1-2 वर्षापूर्वी 50 लाखाचं पॅकेज होतं. थोडीशी मंदी आहे आम्ही मान्य करतो, परंतु विद्यार्थ्यांना माझा हा सल्ला असेल की BE करता करता व्हॅल्यू ॲडिशन कोर्सेस गरजेचे आहेत. सध्या कंपनी जी एक्सपेक्ट करते आहे ते फिनिश प्रॉडक्ट एक्सपेक्ट करते आहे. त्या अनुषंगानं प्रत्येक कॉलेजेसनी आम्ही सुद्धा ट्रेनिंग सुरू केलेले आहेत विद्यार्थ्यांना. अलॉंग विथ मुंबई युनिव्हर्सिटी सिलेबस त्यांना एक स्पेशल ट्रेनिंग दिलं जातं. जसं आता कम्प्युटर IT असेल तर मायक्रोसॉफ्टचं ट्रेनिंग दिलं जातं. इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन असेल तर एम्बेडेड सिस्टमचं ट्रेनिंग दिलं जातं. सिव्हिलचं स्टॅड प्रो आहे, कॅडकॅम आहे. हे व्हॅल्यू ॲडिशन कोर्सेस केल्याशिवाय त्यांना आता पर्याय नाहीये. आणि मेन म्हणजे कॉलेजेसमध्ये प्लेसमेंट ड्राईव्ह होत असतात त्याच्यामध्ये विद्यार्थी तेवढे सिरियसली घेत नाहीत. ते त्याच्यावरती फोकस करत नाहीत. ते त्यांनी करणं हे खूप गरजेचं आहे असा माझा त्यांना सल्ला असेल. नक्कीच नक्कीच सर. आपल्या कार्यक्रमात आपल्याला अजून एक फोन येतोय. प्रथमेश आहेत नेरळवरनं. प्रथमेशजी तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकतात. प्रथमेश आहेत आपल्या बरोबर आपल्या कार्यक्रमात. मीरा रोडवरनं प्रथमेश यांनी फोन केलाय. प्रथमेश तुम्ही तुमचा प्रश्न आम्हाला विचारू शकतात. मी आता मेकॅनिकल डिप्लोमा मध्ये मेकॅनिकल फील्ड मध्ये ऍडमिशन म्हणजे घेणार आहे आणि मला पण इंटरेस्ट माझा मर्चंट नेव्ही आर्मी मिलिटरी मध्ये मला म्हणजे इंटरेस्ट आहे. तर त्यासाठी मी काय करू शकतो. सुरेश सर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही याचं उत्तर द्यावं. डिप्लोमा झाल्यानंतर मेकॅनिकल ब्रांच कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये संधी आहेत. मर्चंट नेव्ही असेल पण त्या पद्धतीने तुम्हाला जेव्हा डिप्लोमा करत असाल त्या पद्धतीने तुम्हाला जी रिक्वायरमेंट आहे त्या क्षेत्राची क्षेत्राच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तुम्हाला स्वतःची तयारी करावी लागेल आणि त्या ज्या एंट्रन्स एक्झाम असतील त्या एक्झाम मध्ये पास व्हावं लागेल आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्या संधी उपलब्ध होऊ शकतात. डिप्लोमा केल्यानंतर सर यांच्याच प्रश्नाला मी जोडून तुम्हाला प्रश्न विचारतो. त्यांना मर्चंट नेव्ही किंवा आर्मीमध्ये जायची इच्छा आहे तर डिप्लोमा केल्यानंतर जेव्हा ते डिग्री घेतील तर त्यांनी कुठले असे विषय आहेत ज्याच्यावरती फोकस केला पाहिजे. मी या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छितो. डिप्लोमा केल्यानंतर मर्चंट नेव्हीमध्ये बऱ्याचशा संधी आहेत पण ह्या थोड्या लोअर लेवलला आहेत. माझ्या मते त्यांनी BE करावं. BE केल्यानंतर एक ब्रिज कोर्स असतो. त्या ब्रिज कोर्समध्ये तुम्ही मरीन इंजिनिअरिंगचा 1 वर्षाचा ब्रिज कोर्स असतो. बऱ्याचशा ठिकाणी तो ब्रिज कोर्स अवेलेबल आहे. ज्याच्यामध्ये वेगवेगळे स्ट्रीम्स आहेत. ऑइल टँकर फॅमिलरायझेशन, फायर फायटिंग, नॅव्हिगेशन, शिप बिल्डिंग असे आणि त्याला मेकॅनिकल हा बेस्ट ब्रांच हा रिकमेंडेड ब्रांच आहे. त्यामुळे तुमचं चॉईस बरोबर आहे. तुम्ही मेकॅनिकलला डिप्लोमा नंतर BE करा. BE केल्यानंतर ब्रिज कोर्स केल्यानंतर तुम्ही 4th इंजिनियर म्हणून मर्चंट नेव्हीमध्ये जॉईन होऊ शकता. आणि मेकॅनिकल इंजिनियरसाठीच समजा आर्मी आणि नेव्हीमध्ये जायचं असेल तर इंजिनिअरिंग नंतर एक फार छान संधी मिळते. त्याला US म्हणजे युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम म्हणतात. म्हणजे ही फक्त इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटसाठी ही फॅसिलिटी आहे की त्यांना CDSE कॉमन डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन द्यावी लागत नाही. यांना डायरेक्टली इंटरव्ह्यूला कॉल केलं जातं. तर त्यामुळे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन नंतर आर्मी त्यानंतर नेव्ही एअरफोर्स यांच्यासाठी ह्या खूप चांगल्या संधी आहेत. आणि बाकी ग्रॅज्युएट जसं BA BCom BSc यांना CDSE एक्झाम द्यावी लागते. ती इंजिनियर्सला द्यावी लागत नाही. नक्कीच अगदी खूप महत्वाचं मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे. आपल्या कार्यक्रमात अजून एक फोन येतोय. सुहास आहेत औरंगाबादवरनं. सुहासजी तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. मी सुहास भोसकर बोलतो औरंगाबादवरून. बोला. तर सर्वप्रथम गुरुपौर्णिमेबद्दल मराठीने जो हा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल मी मराठीचे हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो सर. धन्यवाद. आणि हे जे गुरुवारी आहेत त्यांचं फार बहुमोल मार्गदर्शन आहे त्यांचे सुद्धा मी धन्यवाद
व्यक्त करतो. आणि सर मला बायोमेडिकल इंजिनिअरिंग बद्दल माहिती पाहिजे सर. महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं कॉलेज आहेत आणि त्यासाठी काय करावं लागते प्लीज सर, एवढं मार्गदर्शन. बायोमिलिटरी इंजिनिअरिंग बद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. बायोमेडिकल इंजिनिअरिंग हा कोर्स मुंबई विद्यापीठामध्ये 5 कॉलेजमध्ये आहे. MGM's कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी न्यू बॉम्बे, विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वडाळा, थोडमल साहनी इंजिनिअरिंग कॉलेज आणि DGSMU इंजिनिअरिंग कॉलेज आणि तासगावकर इंजिनिअरिंग कॉलेज कर्जत या 5 ठिकाणी आहे. आणि सोलापूर विद्यापीठामध्ये एका कॉलेजमध्ये हा कोर्स अवेलेबल आहे. असे माझ्या माहितीप्रमाणे 6 ते 7 कॉलेजमध्ये महाराष्ट्रामध्ये हा कोर्स अवेलेबल आहे. नक्कीच. आता मी कोळेकर सर तुमच्याकडे येणार आहे. आपण ब्रेकमध्ये चर्चा करत असतो की हे इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना जे नॉलेज मिळतं म्हणजे पुस्तकी नॉलेज जे असेल त्या व्यतिरिक्त टेकफेस्ट सारखे जे कार्यक्रम घेतले जातात किंवा जे इनिशिएटिव्ह घेतले जातात तर त्यांचा विद्यार्थ्यांचे जे स्किल्स आहेत ते डेव्हलप करण्यामध्ये कितपत वाटा असतो आणि जे इवन जे प्रोजेक्ट्स त्यांना करायला लागतात इंजिनिअरिंगच्या 4 वर्षांमध्ये तर त्याचा जेव्हा ते नॉलेज अप्लाय करायची वेळ येते तेव्हा त्याचा कितपत फायदा होतो. नक्कीच सर. ज्या वेळेला विद्यार्थी शिकत असतात, फर्स्ट इयरमध्ये ॲडमिशन घेतात, तर फर्स्ट इयरपासून त्यांनी अदर दॅन द कंटेंट बियॉन्ड द सिलेबस म्हणून हे जे कोर्सेस आहेत ते करायला हवेत. आता माझ्या कॉलेजमध्ये APSI इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये याच्यामध्ये फर्स्ट इयरसाठी आम्ही फॉरेन लँग्वेज कोर्सेस स्टार्ट केले आहेत. तर बरेचसे विद्यार्थी फर्स्ट इयरपासून जे मुंबई विद्यापीठाचा सिलेबस आहे त्याच्या व्यतिरिक्त हे जे कोर्सेस आहेत त्याचा फायदा घेतात. त्याच्यावेळेस जे मुलं BE नंतर पासआउट होतात त्यावेळेस पासआउट झाल्यानंतर ते BE कॉम्प्युटर, BE मेकॅनिकल प्लस दे विल हॅव द नॉलेज ऑफ additional courses like foreign language. It may be certification courses like CCNA, Cisco Certified Network Administration, or it may be the cloud computing, big data. हे कोर्सेस मी आमच्या एक्झाम नंतर म्हणजे परीक्षा संपल्यानंतर सुरू केलेले आहेत आणि बरेचसे विद्यार्थी त्याचा फायदा घेत आहेत आणि ते जॉबसाठी त्यांना बाकीच्या कॉलेजपेक्षा ज्या वेळेला प्लेसमेंटला जातील तर त्यावेळेला हा खूप फायदा त्यांना होतो. नक्कीच सर. हे सप्लिमेंटरी कोर्सेस तर आहेतच ज्याचा विद्यार्थ्यांना फायदा होतो पण जे कॉलेजमधनं किंवा इंटर कॉलेजिएट ज्या कॉम्पिटिशन्स असतात किंवा टेक फेस्ट असतात किंवा जे प्रोजेक्ट असतात जे ऍक्च्युअल तुमचं नॉलेज एनहान्स करण्यासाठी मदत करतात तर ते कुठल्या प्रकारे डिझाईन केलेले असतात आणि त्याचा फायदा कसा होतो. नक्कीच. ते कितपत सिरियसली विद्यार्थ्यांनी त्याच्यात पार्टिसिपेट केलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये सिरियसली फायदा भाग घ्यायलाच पाहिजे. त्याचं कारण असं आहे की बऱ्याच इंडस्ट्रीज ह्या कॉम्पिटिशनवरती त्यांचं लक्ष असतं. त्या लक्ष असल्यामुळं कोणता विद्यार्थी कुठला ग्रुप पुढे येतो, नवीन टेक्नॉलॉजी काय आणतात, या कॉम्पिटिशनमध्ये त्यांना बऱ्याच R&Dचे प्रोजेक्ट असतात. तर त्या R&Dच्या प्रोजेक्टमध्ये तर त्यांना नवीन कळतं की ही गोष्ट हे नवीन काय डेव्हलपमेंट चालू आहे. फॉर एक्झाम्पल एखादा प्रोजेक्ट असेल तर त्या प्रोजेक्टमध्ये ॲडव्हान्समेंट त्या विद्यार्थ्यांनी केलेली असते. एखादा जॉब आहे तर त्या जॉबमध्ये एक्झिस्टिंग काय डिसएडव्हान्टेजेस आहेत ते डिसएडव्हान्टेज त्या मुलांनी ते रिमूव्ह केलेले असतात. त्यामुळं त्या इंडस्ट्रीला ते खूप फायद्याचं होऊ शकतं आणि यामुळं त्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायलाच पाहिजे. प्रोजेक्टमध्ये म्हणजे कॉम्पिटिशन उतरायलाच पाहिजे. नक्कीच. आपल्याला आपल्या कार्यक्रमात अजून एक फोन येतोय. विनोद बोलतायत आपल्या बरोबर, ठाण्यावरनं त्यांनी फोन केलाय. विनोदजी तुम्ही प्रश्न आम्हाला विचारू शकतात. विनोदजी तुमचा फोन कनेक्ट झाला आहे, तुम्ही तुमचा प्रश्न आम्हाला विचारू शकतात. हॅलो. नमस्कार विनोदजी. हा नमस्कार. मला लोखंडे सरांना प्रश्न विचारायचा आहे. नक्कीच विचारा. हॅलो. लोखंडे सरांना प्रश्न असा विचारायचा आहे की केमिकल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाल्यानंतर काही मुलं पायपिंगचे कोर्सेस करतात पायपिंग इंजिनिअरिंग फील्डमध्ये. तर हल्ली आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या कमी किमती झाल्यामुळं त्या फील्डला उतरती कळा लागलेली आहे आणि मला त्यांना असं विचारायचं की भविष्यात ह्या क्षेत्राला काही पॉझिटिव्ह साईन दिसतील का. लोखंडे सरांना हा प्रश्न आहे. हो. लोखंडे सर उतरती कळा असं म्हणता येणार नाही. फक्त आता कच्च्या तेलाच्या किमती ह्या कमी झाल्या याच्यामुळे त्या फील्डमध्ये उतरती कळा हे येणार नाही. कारण की जी रिफायनरीज वगैरे आहेत तिथे पायपिंग आहे आणि पायपिंग हा फक्त रिफायनरीज किंवा पेट्रोलियम मध्ये यूज होत नाही. सगळ्या केमिकल प्लांट, फार्मास्युटिकल प्लांट, बायोमेडिकल प्लांट्स या सर्व ठिकाणी पायपिंग डिझायनिंगचे कोर्सेस आहेत. आणि मेकॅनिकल नंतर पायपिंग पण नाही, त्यानंतर HVACचा पण असतो. जसं म्हणजे एअर कंडिशनिंग अँड रेफ्रिजरेशन. जेवढे मॉल्स वगैरे आहेत जिथे जे इंटिग्रेटेड आणि अंडरग्राउंड
रेफ्रिजरेशन कंट्रोल आणि HVAC कंट्रोल्स वगैरे होतात त्याचा डिझायनिंगचा पण कोर्स आहे. तर त्याबद्दल पण आपण विचार करू शकता. पण शेवटी विचार करताना तुमचा इंटरेस्ट कशात आहे किंवा तुमचा कल कुणीकडे आहे त्याप्रमाणे तुम्ही ते फील्ड सिलेक्ट करू शकता. नक्कीच. परत एकदा मी सुरेश सर तुमच्याकडे येणार आहे. खरं तर इंजिनिअरिंग फील्ड म्हटलं की सातत्यानं बदलणारी टेक्नॉलॉजी असेल किंवा अपग्रेडेशन असेल मार्केटमधलं, हे सातत्याने फेस करायला लागतं. तर जेव्हा आपण करिक्युलम डिझाईन करतो, मग तो मुंबई युनिव्हर्सिटीचा असेल किंवा स्टेट लेवल किंवा नॅशनल लेवलवरचा असेल, तर त्याच्यामध्ये काय काय चॅलेंजेस तुम्हाला येतात आणि ते ओव्हरकम करण्यासाठी तुम्ही कुठल्या पद्धतींचा वापर करतात? मुंबई विद्यापीठामध्ये सिलेबस बनवण्याची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया डीन फॅकल्टी ऑफ टेक्नॉलॉजी याचा अधिष्ठाता म्हणून माझी स्वतःची जिम्मेदारी आहे. माझ्याबरोबर चेअरमन बोर्ड ऑफ स्टडीज आहेत प्रत्येक ब्रांचेसचे, ते आणि त्याच्यावर असणारे मेंबर. पण या पुरतं सीमित न ठेवता जेव्हा सिलेबस बनवतो आम्ही त्यावेळेस वी टेक केअर ऑफ द रिक्वायरमेंट ऑफ इंडस्ट्री. इंडस्ट्रीला काय आवश्यक आहे, समाजामध्ये काय, समाजासाठी काय आवश्यक आहे, आणि त्यासाठी प्रत्येक कॉलेजमधील सिनियर प्रोफेसर्स, प्रिन्सिपल्स, फॅकल्टी मेंबर्स या सर्वांना एकत्र घेऊन सुरुवातीला फ्रेमवर्क डिझाईन केलं जातं की कशा पद्धतीने सिलेबस असला पाहिजे, जागतिक गरज कशाची आहे, कशा पद्धतीनं सिलेबस बनवण्याची आवश्यकता आहे, त्या पद्धतीनं सुरुवातीला आमच्या फॅकल्टी ऑफ टेक्नॉलॉजी मीटिंगमध्ये मार्गदर्शन केलं जातं, कच्चा मसुदा तयार केला जातो, आणि त्या अनुषंगानं प्रत्येक चेअरमन बोर्ड ऑफ स्टडीज आपापल्या क्षेत्रामधील इंडस्ट्रीत लोक असतील, अकॅडमिक्समधील लोक असतील, या सर्वांना एकत्र घेऊन चर्चासत्र करून प्रत्येक कॉलेजमध्ये मीटिंग्स कंडक्ट करून ठरलेल्या गाईडलाईन प्रमाणे प्रत्येक विषयाचा सिलेबस बनवला जातो. आणि मला सांगायला या ठिकाणी महत्वाचं वाटतं की मागच्या सायकलमध्ये 2012-13 सायकलमध्ये मुंबई विद्यापीठानं प्रथमच क्रेडिट अँड ग्रेडिंग सिस्टीम लागू केली की जी जगन्मान्य आहे. आणि दुसरं सायकल जे सध्या चालू केलं आहे 16-17 पासून, त्यामध्ये चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम चालू केली आहे. म्हणजे मुलांना थर्ड इयर पासून चॉईस घेता येईल विषयांचा. त्यामध्ये कोर सब्जेक्ट असतील, इलेक्टिव्ह सब्जेक्ट असतील, ऑप्शनल सब्जेक्ट असतील, अशा पद्धतीचे चॉईस घेता येतील मुलांना. आणि हे सर्व प्रक्रिया ही इंडस्ट्रीचे एक्सपर्ट, अकॅडमिक्समधले एक्सपर्ट आणि सिनियर प्रोफेसर्स यांच्या मदतीनं पूर्ण केली जाते. आणि त्याला अकॅडमिक काउन्सिलची आणि मॅनेजमेंट काउन्सिलची मान्यता लागू केल्यानंतर तो सिलेबस हा वेगळ्या कॉलेजमध्ये लागू केला जातो. नक्कीच. आपल्याला आपल्या कार्यक्रमात अजून एक फोन येतोय. दीक्षा यांनी आपल्याला फोन केलाय नाशिकवरनं. दीक्षा मॅडम, तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकतात. दीक्षा मॅडम, तुम्ही तुमचा प्रश्न आम्हाला विचारू शकतात. तुमचा फोन कनेक्ट झालाय. हॅलो, नमस्कार. हॅलो. दीक्षा मॅडम, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय. तुम्ही तुमचा थेट प्रश्न आम्हाला विचारू शकतात. ओके ओके. माझं क्वेश्चन असं आहे, मी जस्ट डिप्लोमा कम्प्लीट केलाय सिव्हिल मध्ये. सो मला काही जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहे का डिप्लोमा बेसिस वरती? नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करतील सुरेश सर. परत एकदा तुम्हाला हाऊसिंग इंडस्ट्रीमध्ये, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये संधी आहेत. कदाचित बाकी अलाइड ब्रांचेसमध्ये डिप्लोमा नंतर संधीची संधी कमी आहेत, पण डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर्स आणि डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनियर्स याची प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये अतिशय गरज आहे. आणि त्या ठिकाणी जागा उपलब्ध आहेत आणि विद्यार्थी नाहीत अशी परिस्थिती आहे. कारण बरेचसे विद्यार्थी डिप्लोमा केल्यानंतर डिग्री करण्यासाठी पुढे येतात, आणि ज्यासाठी डिप्लोमा कोर्स तयार केला इंडस्ट्री फोर्स कंप्लीट करण्यासाठी, त्यासाठी हे डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर किंवा डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनियरची कमतरता जाणवते. नक्कीच. आपण आता थोडंसं प्लेसमेंटबद्दल बोलूयात. लोखंडे सर, तुम्ही प्लेसमेंट्सबद्दल आम्हाला मार्गदर्शन कराल. आत्ता बोलता बोलता एक विषय असा निघाला की विद्यार्थी जे असतात ते या प्लेसमेंटच्या जे कॉलेज प्रोव्हाइड करतं त्याला फारसं सिरियसली घेत नाहीत. तर प्लेसमेंट ही कॉलेजने दिली जाणारी किती महत्त्वाची आणि त्याला केवढ्या सिरियसली विद्यार्थ्यांनी घेतलं पाहिजे आणि त्याची प्रोसेस काय असते? किंबहुना कॉलेज सिलेक्ट करण्यामागे मुलांचा पहिला क्रायटेरिया हा असतो की त्या कॉलेजचं प्लेसमेंट कसं आहे. त्यामुळे प्लेसमेंट हा फार महत्त्वपूर्ण घटक आहे. आणि इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेताना
हा मुद्दा सर्वप्रथम हा डोक्यात असतो की इंजिनिअरिंग केल्यानंतर मला खूप चांगला जॉब किंवा चांगली नोकरी लागेल. त्यामुळे हे सगळ्यात महत्वाचा हा एक मुद्दा आहे. तर प्लेसमेंटच्या बद्दल ज्यावेळेस विचार करतो तर मुलं तेवढंसं सिरियसली घेत नाहीत, कारण की आम्ही मुलांना म्हणतो की तुम्ही इंटर्नशिप करा. म्हणजे सेकंड इयर थर्ड इयरचे जे उन्हाळ्याचे किंवा हिवाळ्याच्या सुट्ट्या असतात तर मुलांचा कल असतो की नाही मला गावी जायचं किंवा सुट्टीवर जायचं आहे. आता एका मुलांनी कोणीतरी प्रश्न विचारला होता की कंपनी आम्हाला विचारते की तुम्हाला काही अनुभव आहे का. तर बऱ्याच वेळा हा इंटर्नशिपचा अनुभव त्यावेळेस कामी येतो. ज्यावेळेस तुम्ही इंटर्नशिप करता तर कंपनीनं काय, आज सगळ्या कंपन्या ह्या कॉस्ट कटिंगकडे जाऊ बघतात. तर त्यांना ते ज्यावेळेस रिक्रुटमेंटच्या वेळेस ते बघतात की इंडस्ट्री रेडी इंजिनियर, म्हणजे एकदम रॉ इंजिनियर घेतल्यापेक्षा मला जर एक कॅन्डिडेट मिळाला ज्याला कमीत कमी महिन्याभर 15 दिवसाचा अनुभव आहे तर अशा मुलांना थोडा अप्पर एज मिळतो आणि रिक्रुटमेंटसाठी फार इझी जातात. त्यानंतर ओव्हर द पिरियड ऑफ टाइम शार्पन युअर स्किल्स. म्हणजे आता ही एक गोष्ट आहे की आता बरेच मुलं काय करतात, फायनल इयरला ज्यावेळेस कंपन्या प्लेसमेंटला येतात त्यावेळेस मग ते ॲप्टिट्यूड, त्यानंतर वर्बल, रिझनिंग याचा अभ्यास करायला सुरुवात करतात. पण ही कशी ही ऑनगोईंग प्रोसेस आहे आणि बरीचशी याच्यामध्ये आम्ही रिकमेंड करतो की हे ग्रुप स्टडी, जसे हे वर्बल आहे, वर्बल प्रिपरेशन आहे, रिझनिंग आहे, त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे, ह्या गोष्टी तुम्ही ग्रुप स्टडीजमध्ये करा. त्यानंतर इंटर्नशिप जर केलं तर हे एक सपोर्टिंग फॅक्टर होतं, त्याला कॉर्पोरेट एन्व्हायरमेंटचा अनुभव पण येतो. त्यानंतर ऑलवेज याच्यामध्ये थोडंसं एक आणखी एक आहे की नीड फॉर द कंटिन्युअस एज्युकेशन. सेकंडली ऑलवेज टेक द हेल्प फ्रॉम युअर पियर्स किंवा तुमच्या ॲल्युमिनीज कडून तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहा, त्यांची मदत घेत राहा, शिक्षकांच्या सोबत राहा. त्यानंतर इम्प्रूव्ह द कम्युनिकेशन, कारण की आजकाल इंडस्ट्रीमध्ये कम्युनिकेशन स्किल, तुमचं ड्रेसिंग स्टाईल ह्या गोष्टी बऱ्याचशा महत्त्वपूर्ण असतात. त्यानंतर तुमचं नंतर कोपिंग विथ द रिजेक्शन हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. बरेचसे मुलं काय करतात की कंपन्या येतात, प्रिपेअर नसतात, 2-3 कंपन्यात फेल झाले तर नको आपल्याला काही सिलेक्ट करत नाही, ते त्यांना घ्यायचं नाही, असे बरेचसे कारणं देऊन हे करतात. तर कोपिंग विथ रिजेक्शन हा एक सगळ्यात महत्वाचा घटक आहे की त्या रिजेक्शन मधून खचून न जाता आपण कुठे कमी पडलो हे तुम्ही तुमच्या कॉलेजच्या प्लेसमेंट ऑफिसरला विचारून स्वतःला इम्प्रूव्ह करू शकता. नक्की सर. आपल्याला आपल्या कार्यक्रमात अजून एक खरं तर प्रश्न आलाय कार्यक्रमामध्ये. ओमकार आहेत आपल्याबरोबर साताऱ्यावरनं. ओमकारजी, तुमचा प्रश्न तुम्ही आम्हाला विचारू शकतात. हा सर, नमस्कार. नमस्कार. हा सर, माझी बहीण सेकंड इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करते सातारामध्ये. तर तिला कॉम्प्युटर इंजिनियर कम्प्लीट झाल्यानंतर MS करायची इच्छा बाहेरच्या देशांमध्ये. तर तिला MS करण्यासाठी कुठल्या कंट्रीमध्ये अपॉर्च्युनिटी आहेत आणि MS केल्यानंतर सुद्धा काही अपॉर्च्युनिटी आहेत का? त्याचबरोबर तिला कुठले स्किल्स म्हणजे लँग्वेज कोर्स लावावे लागतील का त्या MS करण्यासाठी दुसऱ्या म्हणजे कंट्रीमध्ये? आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग नंतर हॅकिंगच्या संदर्भामध्ये कुठले कोर्स आहेत का? म्हणजे नक्कीच. लोखंडे सर, तुम्ही या प्रश्नाचं अगदी योग्य पद्धतीने उत्तर देऊ शकतात, कारण की तुम्ही सायबर क्राईम मध्ये पण कार्यरत आहात. तर तुम्ही काय उत्तर द्याल? सगळ्यात आधी मी MS हायर एज्युकेशन बद्दल बोलतो, त्यानंतर मी हॅकिंगकडे येतो. MS जर करायचं असेल तर त्यांना आधी GRE आणि TOEFL ह्या 2 गोष्टींची तयारी करावी लागेल, ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन. MS करण्यासाठी वेगवेगळ्या कंट्रीज आहेत. आधी तुमच्या फायनान्शियल याच्यानुसार आणि कुवतीनुसार तुम्ही कंट्री सिलेक्ट करू शकता. US मध्ये पण, म्हणजे अमेरिकेत तुम्ही करू शकता, UK मध्ये करू शकता, ऑस्ट्रेलिया आहे, न्यूझीलंड आहेत. तर हे जे वेगवेगळे देश आहेत, कॅनडा वगैरे आहेत, हे बरेचसे देश आहेत जे तुम्ही ॲज अ ऑप्शन म्हणून घेऊ शकता की कुठे तुम्हाला MS करायचं आहे. पण त्यासाठी लँग्वेजमध्ये TOEFL, ज्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट असते, त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्यावर थोडंसं जास्त काम करावं लागेल. आणि तुमचं जर GRE स्कोर वगैरे जर चांगला असेल आणि प्लस तुम्ही काही थोडंसं काम केलेलं असेल, काही प्रोजेक्ट्स वगैरे तुमच्या ड्युरिंग द पिरियड ऑफ टाइम इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन तुम्ही काही काम केलं असाल तर तुम्हाला एक थोडासा ॲडव्हान्टेज मिळतो. TA-शिप मीन्स टीचिंग असिस्टंटशिप, GA-शिप ग्रॅज्युएट असिस्टंटशिप, असे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत ज्याच्यामध्ये तुमची ट्युशन फी कमी होऊ शकते. तर सेकंड इयरला आहे तर आतापासून त्या दृष्टीने जर तुमचे प्रयत्न करायचे असेल तर तुम्ही पेपरमध्ये लिखाणाचे काम, ब्लॉग बनवणे, टेक्निकल फोरम्स, त्यानंतर छोटे छोटे प्रोजेक्ट्सवर काम करणे, हे आतापासून सुरू केलं तर पुढे जाऊन तुम्हाला त्यात फायदा होईल. आणि पुढचा त्यांचा प्रश्न असा होता की हॅकिंग, एथिकल हॅकिंग बद्दल. इथिकल हॅकिंगचे बरेचसे कोर्सेस अवेलेबल आहेत आणि इथिकल हॅकिंगला काही बेसिक रिक्वायरमेंट्स असतात. एक म्हणजे इंटरेस्ट आणि तुमची आवड. त्यासाठी तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टीमचे नॉलेज, नेटवर्किंग, हार्डवेअर आणि थोडंसं इंटरेस्ट आणि त्याच्यामध्ये थोडं पेशन्स. हॅकिंगमध्ये पेशन्स हे फार महत्वाचं आहे की तुम्ही किती तास कम्प्युटर समोर बसून हॅकिंग आणि पेनिट्रेशन हे करू शकता. नक्कीच.
सर आपला खरं तर कार्यक्रमाचा वेळ संपला आहे. प्रश्न विद्यार्थ्यांकडे अनेक आहेत, पण आपण हे कदाचित एक सीझन याच्यावरती करू शकतो आणि इंजिनिअरिंगमधल्या काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत त्याच्यावरती आपण प्रकाश टाकू शकतो. आत्ता या कार्यक्रमात वेळ झाली इकडेच थांबण्याची. सगळ्या नामवंतांचे या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल आभार आणि ज्यांनी आम्हाला फोनवरनं संपर्क साधला त्यांचे देखील अगदी मनापासून आभार. आज इथेच थांबतोय. नमस्कार.